नमस्कार. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? विधानसभेच्या निवडणुका तोंडाजवळ आल्या आहेत आणि संपूर्ण राज्यभर निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सगळे पक्ष आपापल्या परीने आटोकाट प्रयत्न करत आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. आता सध्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मोडतोड सुरू आहे. मधल्या काळामध्ये पक्ष फोडाफोडीचे राजकारण आणि घर फोडाफोडीचे राजकारण याचा जोर होता. सध्याही तोच फॉर्म्युला आहे. प्रत्येक पक्ष आपल्याकडे दुसऱ्या पक्षातून नेते आयात करण्यावर भर देत आहेत आणि फोडाफोडीचे राजकारण फार मोठ्या प्रमाणामध्ये चालले आहे. असे असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? हा एक मोठा प्रश्न आहे, कारण यामध्ये महायुतीकडून भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार आहेत आणि त्या म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आणि शरदचंद्र पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद मिळण्याचे संधी जास्त प्रमाणात आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपल्याला पाहावयास मिळत नाही. याचे कारण म्हणजे महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची कुवत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडे दिसून येत नाही. उद्धव ठाकरे यांचे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव अशासाठी की शिवसेना उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीमध्ये पारडे जड आहे आणि महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच आहेत. लोकसभेला जरी उद्धव ठाकरे यांना जास्त जागा लढूनही कमी जागा निवडून आल्या असल्या तरी लोकसभेचा महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे हेच होते आणि उद्धव ठाकरे यांना यांचे कमी खासदार निवडून येण्यामागे कारण असे आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा 100% होता. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांनी शिवसेनेच्या खासदारांना मतदान केले नाही. हा याच्यातला फार मोठा फरक आहे. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीपासून थोडे दूरच आहेत. थोड्या पिछाडीवर वाटत असले तरी, किंवा उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसने नाकारले तर मात्र महाविकास आघाडीला फार मोठा फटका बसू शकतो. हेही विसरता कामा नये. आता सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी मात्र शरद पवार यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला यशही येईल, कारण उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी विशेष हरकत घेणार नाहीत असे दिसते. हे ओळखून सध्या शरद पवार यांनी जवळजवळ अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करायचे आहे हे जाणवते. मात्र त्यांचा विरोध उद्धव ठाकरे यांना नाही हेही ते दाखवत आहेत. हेही तितकेच खरे. सुप्रिया सुळे यांची संसदेतील यशस्वी कारकीर्द पाहता सुप्रिया सुळे याच महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होतील असे दिसते. महायुतीची सत्ता येणे अवघड आहे. कारण म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सावळा गोंधळ घातला आहे, त्यावरून तरी महायुती सत्तेपासून खूप दूर आहे असे दिसते.